नमस्कार. मी प्राध्यापक मोहन बेटावतकर. आज मला जो विषय दिलाय तो म्हणजे गुरुपौर्णिमेविषयीचा आहे. या विषयावरती, या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची मला संधी उपलब्ध करून दिली म्हणून मी या ज्ञानयात्राच्या उज्ज्वलाताईंचे अत्यंत आभारी आहे. गुरु सर्वांना माहिती आहे की आपण गुरु करत असतो, गुरु करायचा असतो आणि गुरुमुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो हे पण सर्वांना माहिती आहे. याचे असंख्य उदाहरण आहेत. आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये गुरु करणं ही एक अनिवार्य गोष्ट समजली जात होती पुरातन काळामध्ये, आणि आजही त्यात काही फारसा बदल झालाय असं काही दिसत नाही आहे. तर अशी जी काही गुरुविषयीची संवेदना, आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो दिवस आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमा. याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. अशा निमित्ताने मी त्याच विषयावरती बोलायला आपल्या समोर आलेलो आहे. गुरु, गुरु साक्षात परब्रह्म अशा अर्थाचा श्लोक सगळ्यांना माहिती आहे की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मैसी गुरवे नमः. त्याला परब्रह्म म्हटलेलं आहे. प्रत्येक शिष्याला आपला गुरु हा ब्रह्मस्वरूप वाटला पाहिजे, हा परब्रह्म असला पाहिजे त्याच्यासाठी, आणि गुरुचं आचरण पण तसंच असलं पाहिजे. ही पण किमान अपेक्षा त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. असे हे गुरु. गुरु म्हणजे तरी कोण? तर हे त्या नावातच दडलेलं आहे. आपण जर कधी त्या नावाची फोड केली तर गु याचा अर्थ अंधकार, अज्ञान असा होतो, आणि रु याचा अर्थ प्रकाश. आपल्याला माहिती आहे की प्रकाश हा अंधकाराचा नाश करतो. असा तो की जो शिष्याच्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतो आणि त्याला ज्ञान आणि आत्मज्ञान प्राप्त करून देतो, असा तो गुरु. हा अर्थ त्याला अभिप्रेत आहे. अशा गुरुविषयी आपल्याला माहिती आहे की गुरु कसे असावेत, काय असावेत. पण आपण त्याची खरी व्याख्या जर कधी बघितली तर श्रुतींमध्ये ती दिलेली आहे, आणि श्रुतींमध्ये त्याविषयीचा एक श्लोक आहे. तो असा आहे: विशारदम ब्रह्मनिष्ठम श्रुतिका गुरुकाश्रयेत, असा तो श्लोक आहे. आपण ह्याचा सविस्तर जरा अर्थ बघू. तो अर्थ बघितला की आपल्याला गुरु म्हणजे काय ह्याची निश्चितच कल्पना येईल. पहिलं आहे विशारदम. विशारद म्हणजे निष्णात, निपुण, ज्याला ज्ञान आहे असा. आणि नुसतं ज्ञान आहे असं नाही, तर शिष्यांच्या जिज्ञासा जो पूर्ण करतो तो म्हणजे असा तो गुरु जो विशारद आहे, तो जो पारंगत आहे, जो निष्णात आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये आहे, सर्व विषयांमध्ये आहे. सर्व विषयामध्ये ब्रह्मनिष्ठामध्ये येतं. आता आपण ब्रह्मनिष्ठ ह्याचा अर्थ होऊ. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्म जाणणारा, ब्रह्मज्ञान असणारा, असा तो गुरु. ब्रह्मज्ञान जर कधी आपण विचार केला तर त्याला दशग्रंथाची जोड येते. दशग्रंथ ज्याला अवगत आहेत असा तो. मग कुठले दशग्रंथ? तर ते म्हणजे 4 वेद: ब्राह्मण, अरण्यक, शिक्षा, कल्प, व्याकरण, निघंटु, निरुक्त, छंद आणि शेवटचं ज्योतिषशास्त्र. ही सर्व दशग्रंथ जो कोळून प्यालाय, ज्याला ती अवगत आहेत, ज्याला ती मुखोद्गत आहेत, ज्याला त्यातलं गुह्य माहिती आहे, असा तो दशग्रंथी. नुसतं गुरु दशग्रंथी असून उपयोग नाही आहे. त्याच्याबरोबर अजून एक अभिप्रेत आहे
ते म्हणजे ज्याचं आचरण हे शुद्ध आणि सात्विक आहे असा तो गुरु. आणि सगळ्यात शेवटचं ते म्हणजे जो ब्रह्मात लीन झालेला आहे, जो तपश्चर्येत लीन झालेला आहे असा तो गुरु. बघा, गुरुच्या जी काही पॅरामीटर्स आहेत, गुरु कोण असावा, कसा असावा, हे जे श्रुतींमध्ये सांगितलेलं आहे, ह्याचा जर कधी आपण साकल्याने विचार केला तर आपण विचार करू शकतो की असा गुरु कोण असेल. हा जेव्हा आपल्याला प्रश्न पडेल त्यावेळेस मला वाटतं की ज्यांना याच्यातली थोडीफार जरी माहिती आहे तरी ते सुद्धा एकाच विशिष्ट कन्क्लुजनला येतील. त्यांच्यामध्ये एकच गुरु येईल आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून व्यास, वेदव्यास. कारण हे जे सगळ्या गोष्टी सांगितल्या, ब्रह्मनिष्ठ विशारदम, आणि त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी सांगितल्यात की गुरु कसा असावा, याचं चपखल उदाहरण हे दुसरं तिसरं कुठलंही नसून वेदव्यास आहे. वेदव्यास यांची आपण जर कधी परंपरा बघितली तर विष्णू सहस्त्रनामामध्ये त्याचा एक श्लोक आहे, तो आहे व्यासम वसिष्ठ नप्तारम शक्ते पौत्रम कल्पशम पराशरात्मजम वंदे शुकतातम तपोनिधी. तपोनिधी म्हटलेलं आहे कोणाला? व्यासांना. आणि हे व्यास कोण आहेत? तर वसिष्ठांचे पणतू, शक्तीचे नातू, पराशराचे पुत्र आणि शुकमुनींचे तात म्हणजे वडील, अशी ती परंपरा आहे. आणि अशा ह्या वेदव्यासांना दुसरं एक संबोधलं गेलं आहे या विष्णू सहस्त्रनामामध्ये, आणि ते म्हणजे व्यासाय विष्णू रूपाय व्यासरूपाय विष्णवे. म्हणजे हे विष्णूचं स्वरूप आहे, हे विष्णूचं रूप आहे. मग हे जे विष्णूचं रूप आहे ह्याचा जन्म असा कोणाच्या तरी पोटी कसा होईल बरं? आणि तो जन्माची पण काहीतरी कहाणी असेल ना, तर त्या दोन्ही गोष्टी आपण आता बघू. ह्या व्यासांची आई म्हणजे सत्यवती. ही सत्यवतीचा जन्माची पण एक वेगळी कथा आहे, ती आपण आधी बघू. ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये एका अप्सरेची एक चूक झाली. त्या चुकीमुळे ब्रह्मदेवाने त्या अप्सरेला शाप दिला. त्या अप्सरेचं नाव होतं अद्रिका. या अद्रिकेला ब्रह्मदेवाने शाप दिला आणि तिला सांगितलं की तू तात्काळ जे आत्ता वागली आहेस त्यानुसार तू मत्स्याच्या जन्मामध्ये पृथ्वी तलावरती जाशील. आणि त्यानुसार ती यमुनेमध्ये एक मासळी म्हणून जन्माला आली. तिला जेव्हा ब्रह्मदेवाने शाप दिला त्यावेळेस तिने उशाप मागितला. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की यथावकाश तुझ्या पोटी मनुष्य जन्म घेतील आणि तो जन्म ज्यावेळी घेतला जाईल त्यावेळेस तुला इथून मुक्ती मिळेल. आणि त्याप्रमाणे पुढे ती अद्रिका ही मत्स्य रूपाने यमुनेमध्ये जन्माला आली. अशी ती अद्रिका. ह्या यमुनेच्या जवळ वसु उपरिचर नावाच्या राजाचं राज्य होतं. त्या देशाचं नाव होतं चेदी. या चेदी राज्याचा हा राजा हा इंद्राचा मित्र होता. इंद्र आणि तो असे दोघेही विमानाने आकाशात फिरत असत आणि म्हणून त्याला उपरिचर असं म्हटलं गेलं आहे, कारण तो परिचार करत होता इंद्राबरोबर आणि म्हणून त्याला वसु उपरिचर म्हणत होता. खरं त्याचं नाव वसु हे होतं. तर असा जो वसु होता ह्याची पत्नी ही एकदा रजस्वला झाली. त्या काळामध्ये बालविवाह होत असत. ती वयाने आधी लहान होती जेव्हा विवाह झाला, आणि ज्यावेळेस ती वयात आली त्यावेळेस हा जो वसु राजा आहे हा शिकारीला जंगलामध्ये आपल्या राज्यापासून बराच दूर अंतरावरती गेला होता. जेव्हा ही रजस्वला झाली त्यावेळेस तिने ती आनंदाची बातमी त्या वसूला पोचवण्यासाठी एका पक्षाची योजना केली आणि त्या पक्षामार्फत तिने तो संदेश वसूकडे पोचवला. ह्या वसूला कोण आनंद झाला आणि ह्या आनंदात त्याने वीर्यस्खलन केलं. हे वीर्यस्खलन झालेलं ते त्याने एका द्रोणामध्ये कलेक्ट केलं, गोळा केलं, आणि तो द्रोण त्या पक्षाच्या तोंडी दिला आणि त्याला आज्ञा केली की हे पक्षीराज, हा द्रोण घेऊन तू आता माझ्या स्त्रीकडे जा आणि तिला
ते ग्रहण करायला सांग, कारण मला संतती निर्माण करण्यासाठी अजून उशीर नको आहे. ह्या कथेनुसार पुढे तो पक्षी तो द्रोण घेऊन उडाला. तो जेव्हा आकाशात उडत चाललेला असताना दुसऱ्या एका पक्षाला असं वाटलं की अरे हा पक्षी भक्ष्य घेऊन जातोय. त्याला त्या भक्ष्याविषयी वासना निर्माण झाली दुसऱ्या पक्षाला, आणि त्या दुसऱ्या पक्षाने या पक्षावरती, ज्याच्या तोंडामध्ये द्रोण होता, त्याच्यावरती हल्ला केला. या दोघांच्या झटापटीमध्ये तो द्रोण त्या पक्षाच्या तोंडून निसटला आणि खाली पडला. साहजिकच गुरुत्वाकर्षणाने तो खाली येणार. तो खाली आला तिथे ती नेमकी यमुना नदी होती, आणि ह्या यमुना नदी त्याच भागामध्ये जी मत्स्यरूपी अद्रिका होती ती त्याच ठिकाणी संचार करत होती. तिला जेव्हा तो द्रोण पडताना दिसला, तिला वाटलं वरतून काहीतरी भक्ष्य येत आहे. तिने ते तसंच गिळंकृत केलं. हे गिळंकृत केल्यानंतर तिच्या पोटी गर्भ राहिला. ही सगळी कथा होत गेली. गर्भ राहिला, पुढे तिचा आकार वाढला. जसा तिचा आकार वाढला तसं तिच्या हालचाली पण मंदावल्या. या यमुनेकाठी एक धीवर होता, त्याचं नाव दाशराज. हा जो धीवर होता हा ह्याचा व्यवसायच होता की यमुनेमध्ये जाळं टाकायचं आणि मासे गोळा करायचे आणि त्याच्यावरती आपली उपजीविका करायची. त्याने दैनंदिन त्याच्या या कृत्याप्रमाणे यमुनेमध्ये जाळं टाकलं, आणि त्यात नेमकी ही अद्रिका, मत्स्यरूपी अद्रिका त्याच्यामध्ये सापडली. त्याला खूप आनंद झाला की एवढ्या मोठ्या आकारमानाची मासळी आपल्याला आज सापडलेली आहे. त्याने महत्प्रयासाने तिला पाण्यातून बाहेर काढलं, आणि तिला एवढ्या वजनदार मासळीला त्याला नेता येत नव्हतं, म्हणून त्याने तिथेच त्या मासळीचं असं ठरवलं की हिचे इथूनच तुकडे करून घेऊन जाऊया, आणि म्हणून त्याने तिचं पोट कापलं. हे जेव्हा कापलं तेव्हा त्याला त्याच्या पोटामध्ये, त्या मासळीच्या पोटामध्ये 2 बालक दिसली. एक पुरुष बालक होतं आणि एक स्त्री बालक होतं. तो घाबरून गेला की मासळीच्या पोटामध्ये मानवरूपी बालक कसे. त्याला काही कळलं नाही. जशी आजही पद्धत आहे की काही झालं कडे तर नेत्याकडे जायचं, तशीच त्या काळात पण पद्धत होती. त्याने ते दोनही बालकं बाहेर काढलीत आणि त्या दोन्ही बालकांना तो आपल्या राजाकडे घेऊन गेला. तो राजा म्हणजे वसु उपरिचरच होता. त्याने त्या राजाला ती दोन्ही बहाल केली आणि सांगितलं की हे राजा, हे मला एका मासळीच्या पोटात मिळालीत. तुला काय करायचं ते बघ. मला काही सुचत नाही नेमकं काय झालंय हे. हे सगळं कळल्यानंतर त्या राजाने त्यातल्या पुरुष बालकाला स्वतःजवळ ठेवून घेतलं. त्याला पुढे मत्स्यराज नाव दिलं, आणि हा मत्स्यराज पुढे अतिशय धार्मिक असा राजा त्या वसु उपरिचराच्या पश्चात तिथे राज्य करायला लागला. अशी ती त्या पुरुष बालकाची कथा आहे. पण जे स्त्री बालक होतं ते स्त्री बालक त्याने ह्या दाशराजाला दिलं, आणि त्याला सांगितलं की आता ह्या सगळ्या बालिकेचं संगोपन हे तू कर. ह्याला आनंद झाला, कारण ह्याला मूलबाळ नव्हतं. त्याला तो जो आनंद झाला त्या आनंदापोटी तो त्या बालिकेला घेऊन आला. त्या बालिकेचं नाव त्याने सत्यवती म्हणून ठेवलं. पण अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे त्या बालिकेच्या जन्मापासून तिच्या अंगाला मत्स्यगंध येत असे, आणि त्यामुळे ती मत्स्यगंधा म्हणून ओळखायला जायला लागली. अतिशय सुस्वरूप होती. शेवटी काय, अप्सरेचीच मुलगी, त्याच्यामुळे ती रूपवान असणारच आहे. ती हळूहळू मोठी होत गेली आणि ती आपल्या वडिलांना नौका विहारामध्ये आणि मासळी पकडण्यामध्ये मदत करू लागली. अशी ही मत्स्यगंधा, अशी ही सत्यवती. त्या सत्यवतीच्या जन्माची कथा ही अद्रिकेमध्ये, आणि जेव्हा त्याने त्या अद्रिकेचं पोट फाडलं त्याच वेळेस तिला मुक्ती मिळाली, आणि ती अप्सरा, अद्रिका नावाची अप्सरा, ही परत ब्रह्मलोकात गेली. ही अशी ती कथा इथे ती पूर्ण होते. पण पुढे ही जी मत्स्यगंधा आहे ही पुढे वयात येते, आणि वयात आली त्यावेळेस पण ती आपल्या वडिलांना म्हणजे दाशराजाला नौकानयनासाठी मदत करत असते. पराशर ऋषींना एकदा यमुना ओलांडायची असते, म्हणून ते यमुनेच्या ऐल तीरावरती येतात. जेव्हा ते ऐल तीरावरती येतात तेव्हा तिथे दाशराज उभा असतो.
आपली नौका घेऊन. ते साहजिकच त्या दाशराजाला विनंती करतात, की म्हणतात, हे धीवरराज, मला ही यमुना ओलांडून पहिलं तीरावरती जायचं आहे. तू मला तुझ्या नौकेतून नेशील का? दाशराजाचं कामच ते होतं. दाशराज तात्काळ तयार होतो आणि तो म्हणतो, मुनिवर, तुम्ही आरूढ व्हा या नौकेवरती. मी तुमची पहिलं तीरावरती पोचवण्याची व्यवस्था करतो. आणि तो आपली जी कन्या आहे मत्स्यगंधा किंवा सत्यवती, तिला तो सांगतो की ह्या मुनिवरांना तू पहिल्या तीरावरती सोडून ये. ती पण आनंदाने तयार होते. मुनिवर नौकेमध्ये बसतात, पराशर मुनी, आणि ती नौका वल्हवायला ही सत्यवती सुरुवात करते. जेव्हा हा त्यांचा प्रवास चाललेला असतो, या प्रवासादरम्यान हे जे पराशर ऋषी आहे हे तिच्या सौंदर्यावरती लुब्ध होतात आणि ते तिला तिथेच मागणी घालतात आणि ते म्हणतात की हे धीवरकन्ये, मी तुझ्यावरती लुब्ध झालोय, तू मला रतिसुख दे. हे ऐकल्याबरोबर ती चमकते, ती शहारते आणि ती म्हणते की हे मुनिवर, हे शक्य नाही, कारण असं जर कधी केलं तर माझा कौमार्यभंग होईल. माझा अजून विवाह व्हायचा आहे आणि अशा कौमार्यविहीन कन्येशी कोण वर विवाह करेल? त्यामुळे हे शक्य नाही. तेव्हा हे पराशर ऋषी तिला सांगतात की हे धीवरकन्ये, तू काळजी करू नकोस, मी तपोबलाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल. इतकेच नाही तर तुझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो तिन्ही लोकी ओळखला जाईल, त्याचा तिन्ही लोकी लौकिक पसरेल. एवढंच नाही तर तो लौकिक चिरकाल असेल आणि तो चिरंजीव असेल. हे एवढं सांगितल्यानंतर साहजिकच त्या सत्यवतीला पण कुठेतरी त्याविषयी आकर्षण वाटायला लागते की असा जर कधी पुत्र आपल्या पोटी येणार असेल तर काय हरकत आहे. आणि त्यानुसार ती होकार देते. ती जेव्हा होकार देते त्या होकारानंतर पराशर ऋषी या नौकेभोवती आपल्या तपोबलाने धुकं निर्माण करतात आणि तिच्याशी रत होतात. रतिसुखाचा सर्व आनंद घेतल्यानंतर पराशर ऋषी तृप्त होतात आणि हे तृप्त झाल्यानंतर पराशर ऋषी त्या धीवरकन्येला म्हणतात की हे धीवरकन्ये, बघ, यथावकाश तुझे दिवस भरलेत की तुला पुत्राची प्राप्ती होईल. जो तुला पुत्र प्राप्त होईल तो जन्मताच 18 वर्षाचा असणार आहे आणि तो जन्मल्यानंतर तुला प्रणाम करून तात्काळ हिमालयात तपश्चर्येसाठी निघून जाईल आणि नंतर मात्र तो चिरंजीव तर होईलच, पण त्याचा तिन्ही लोकांमध्ये लौकिक पसरेल. असा तो पुत्र जन्माला येईल. तो जेव्हा जन्माला येईल त्यावेळेस तुझं हे जे कौमार्य आहे हे पुनर्स्थापित होईल. तू परत कौमार्यवती होशील. आणि अजून एक, तुझ्या अंगाला जो मत्स्यगंध येतोय तो आजच्या दिवसापासून नाहीसा होईल आणि तुझ्या अंगाला सुगंध प्राप्त होईल. आणि खरंच तसं घडलं. तात्काळ तिच्या अंगाचा जो काय मत्स्यगंध येत होता तो नाहीसा झाला आणि सुगंध यायला लागला. एवढंच नाही तर तिच्या अंगाचा जो काही सुगंध होता तो जवळपास 1 योजने अंतरापर्यंत दरवळत असे आणि म्हणून तिला पुढे मत्स्यगंधेच्या ऐवजी योजनगंधा म्हणून ओळखायला लागले. अशी ती सत्यवती. या सत्यवतीचे दिवस भरल्यानंतर ती एका द्वीपावरती गेली होती, यमुनेमधल्याच. त्या द्वीपावरती गेलेली असतानाच तिला वेणा लागल्या आणि ह्या वेणा लागल्यामुळे त्याची परिणती साहजिकच पुत्रजन्मामध्ये झाली. द्वीपावरती ह्या पुत्राचा जन्म झाला आणि तो जेव्हा जन्माला आला तेव्हा तो कृष्णवर्णीय होता आणि म्हणून त्याचं नाव कृष्णद्वैपायन असं ठेवलं गेलं, जे पुढे वेदव्यास म्हणून ओळखायला लागले. असे हे व्यासमुनी जन्मल्याबरोबरच 18 वर्षाचे होते आणि या 18 वर्षाच्या मुनींनी आपल्या आईला प्रणाम केला आणि तपश्चर्येसाठी हिमालयामध्ये निघून गेले. अशी ही त्यांच्या जन्माची कथा आहे. अशी ही त्यांच्या आईच्या जन्माची कथा आहे. पण ह्या कथेपेक्षाही पुढे त्यांचा प्रवास बघायला पाहिजे. असे हे वेदव्यास. ह्या व्यासांना शेवटी
विष्णू सहस्त्रनामामध्ये म्हटलंय की व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे. हे कशासाठी म्हटलंय याचं पण कारण आहे. त्याचं सगळ्यात कारण जे आहे ते आता मी पुढे तुम्हाला सांगतो. व्यास जेव्हा जन्माला आले त्यावेळेस द्वापर युग संपून कलियुगाची सुरुवात होणार होती. म्हणजे द्वापर युगाच्या उत्तरार्धातल्या शेवटच्या भागामध्ये व्यासांचा जन्म झाला आणि लवकरच कलियुग सुरू होणार होतं हे व्यासांनाही माहिती होतं. व्यासांना ते पण माहिती होतं की या कलियुगामध्ये जो मानव जन्माला येणार आहे तो अल्पायुषी तर असणारच आहे, पण त्याची धर्माविषयी शास्त्राविषयी आस्था अतिशय कमी असणार आहे. तो आस्थाहीन असणार आहे, जवळपास तो नास्तिक असणार आहे आणि त्याच्यामुळे धर्म क्षीण पण होणार आहे. मग असा क्षीण होणारा धर्म वाचवायचा असेल तर त्याच्यामध्ये आस्था निर्माण करायला पाहिजे. आणि मानवामध्ये जर कधी आस्था निर्माण करायची असेल तर त्याने या जगाचं तत्वज्ञान शिकलं पाहिजे. आणि जगाचं तत्वज्ञान शेवटी कुठे होतं? वेदांमध्येच तर होतं. वेद त्यावेळेस एकच होते. पण त्या वेदाचा विस्तार अतिशय अफाट होता आणि त्यामुळे व्यासांना हे माहिती होतं की हे जे वेद आहे ह्याचा जर कधी मर्त्य मानवाने अभ्यास करायला सुरुवात केली तर त्याचा पूर्ण जन्म या वेदाचा अभ्यास व्हायला पुरणार नाही. त्याच्या पूर्ण जन्मामध्ये वेदाचा अभ्यास पूर्ण होणार नाही. काही म्हणा, एकूण एकच आहे. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? म्हणून त्यांनी विचार केला की जर कधी आपण ह्याची विभागणी केली तर कदाचित एखादा विभाग तर हा मर्त्य मानव वेदाचा अभ्यास करेल आणि कुठेतरी ते तत्वज्ञान प्राप्त करून घेईल. म्हणून त्यांनी परत वेदाचा अभ्यास सुरू केला. वेदाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी हे निश्चित केलं की ह्याचे आपण आता 4 भाग करूया, कारण 4 विभागामध्ये ते विभागणी त्याची होऊ शकणार होती. आणि त्याचबरोबर मग त्यांनी त्या सगळ्या ऋचांची पुनर्बांधणी केली आणि त्याचबरोबर त्यांनी असे 4 वेगवेगळे विषय निवडून त्यानुसार हे सगळ्या त्या अफाट विस्तार असलेल्या वेदाचे 4 विभाग केले. आणि ते विभाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. निव्वळ हे 4 भाग करून ते थांबले तसं नाही. या विभागा केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे कोणाला तरी मौखिकदृष्ट्या शिकवले पाहिजे की जेणेकरून ह्याची परंपरा चालत राहील आणि हे चिरस्थायी होतील. हे चिरस्थायी होण्यासाठी त्यांनी आपले 4 शिष्य निवडले. त्यापैकी त्यांचा पैल नावाचा जो शिष्य होता याला त्यांनी ऋग्वेद शिकवला. त्यांचा वैशंपायन नावाचा जो शिष्य होता त्याला त्यांनी यजुर्वेद शिकवला. त्यांचा जैमिनी नावाचा जो शिष्य होता त्याला त्यांनी सामवेद शिकवला. आणि त्यांचा सुमंतु मुनी नावाचा जो शिष्य होता याला त्यांनी अथर्ववेद शिकवला. असे ते 4 शिष्य आणि अशा त्या 4 शिष्यांना हे 4 वेद त्यांनी केले. विभागणी याला संस्कृतमध्ये व्यास म्हणतात आणि म्हणून वेदव्यास असं त्यांना म्हटलं गेलंय, कारण त्यांनी वेदाची ही विभागणी केली. ही विभागणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या 4ही भागात जरी आपण वेदाची विभागणी केली तरी सुद्धा प्रत्येक वेदाचं हे जे अंग आहे हे त्याचा विस्तार सुद्धा अफाट आहे. परत ते कळण्यास पण कठीण आहे मर्त्य मानवासाठी. मग मानवाची उन्नती कशी होईल? आणि मानवाला वेदातलं तत्वज्ञान कळलं नाही तर त्याच्या जीवनामध्ये प्रकाश पण पडणार नाही, त्याच्या जीवनाला अर्थ पण राहणार नाही, त्याला जीवनाचं तत्वज्ञान कळणार नाही. हे जर कधी कळून घ्यायचं असेल तर जे आकर्षण मर्त्य मानवाला असणार आहे ते म्हणजे कथांचं आणि गोष्टींचं, जे आजही आपल्याला आवडतात, कथा किंवा गोष्टी. आणि म्हणून त्यांनी ह्या वेद वाङ्मयातल्या ज्या काही कथा आहेत त्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने एकत्र केल्या आणि पुढे त्याचे 18 पुराणांची निर्मिती केली. ह्या वेदातल्याच कथा आणि तत्वज्ञान घेऊन त्यांनी हे 18 पुराणं रचले. खरं तर त्यांनी 17 पुराणं रचले. पहिलं जे पुराण आहे विष्णू पुराण हे त्यांच्या वडिलांनी म्हणजे पराशर मुनींनी रचलेलं आहे आणि उरलेले जे काही 17 पुराण आहेत हे मात्र वेदव्यासांनी रचले. हे 18 पुराणांची निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काही गोष्टी अजून वेदातल्या सुटलेल्या आहेत आणि थोडंसं हे पल्हाळिक होत आहे. जर कधी आपण हे थोडंसं संक्षिप्त रूपात
आणि ज्या काही वेदामधल्या अजून काही गोष्टी आपल्या कथा ज्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आहेत, ह्या ज्या काही आपल्या ह्या पुराणांमध्ये आपण समावेश केलेला नाही, त्याच्याऐवजी आपण आता परत काहीतरी लिहू. आणि म्हणून पुढे त्यांनी 18 उपपुराणांची निर्मिती केली. बघा, वेदांचा 4 विभागात विस्तार केला, किंवा विभागणी म्हणू आपण. अफाट विस्तार असलेल्या वेदाची 4 विभागात विभागणी. त्यानंतर 18 पुराणांची निर्मिती, त्यानंतर 18 उपपुराणांची निर्मिती. आणि हे केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्या एखाद्या मर्त मानवाला, एखाद्या किंवा काही मर्त्य मानवांना ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी त्यांना 4ही वेद हे अवलोकिले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. 4 वेद एका जन्मामध्ये शक्य नाहीत, मग त्यांना ब्रह्मज्ञान कुठून प्राप्त होईल? आणि म्हणून ते ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, सृष्टीच्या निर्मितीची कल्पना यावी, यासाठी त्यांनी ब्रह्मसूत्र नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली. ब्रह्मसूत्र ग्रंथ आजही जर कधी अभ्यास करायला घेतला तर तो काहीसा अनाकलनीय आहे. इतकं तत्वज्ञान त्यात ठासून भरलेलं आहे. असं ते ब्रह्मसूत्र त्यांनी लिहिले. ब्रह्मसूत्र लिहिल्यानंतर मुळातच जे विष्णूचे जे दशावतार आहेत, या दशावतारांमधला कृष्णजन्म त्यांना फार भावणारा होता. आणि म्हणून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी भागवत लिहिलं. ह्या भागवताची निर्मिती केली. या भागवताची निर्मिती करताना त्यातला जो 10वा अध्याय, यात कृष्णाचं फार सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. अशा या भागवताची निर्मिती केली. आणि त्यानंतर मग मात्र त्यांनी 5वा वेद लिहिला. 5वा वेद त्यांनी महाभारताची निर्मिती केली. महाभारताला 5वा वेद म्हटलाय. आजही कोणी महाभारताचा जर कधी अभ्यास केला तर त्याला हे निश्चित लक्षात येतं की मर्त्य मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या निर्माण होतात, या प्रत्येक समस्येचं उत्तर हे महाभारतामध्ये आहे. असा तो 5वा वेद. अशा 5व्या वेदाची निर्मिती ही वेदव्यासांनी केली. त्याच्या निर्मितीची पण कथा आहे, जी बहुतेकांना माहिती आहे की तो त्यांनी लिहायला घेतला तेव्हा त्यांना लेखनिकाची गरज होती, कारण त्यांना जवळपास 1,00,000 श्लोक लिहायचे होते. मग हे कोण लिहिल? तेवढ्यात तुल्यबळ व्यक्ती पाहिजे होती. अशा वेळेस त्यांनी श्री गणेशाला विनंती केली आणि गणेश तयार झाले. त्याप्रमाणे गणपतीने जे वेदव्यासांनी सांगितलं ते त्यांनी कागदावरती उतरवून काढलं. असा तो लेखनिक असे ते वेदव्यास. पण त्याच्यात पण एक मेख आहे. ती मेख अशी की गणपतीने त्यांना अट घातली होती की तुम्ही जेव्हा मला हे महाभारत सांगाल ते मी लिहित जाईल, पण ते तुम्ही अविरत सांगितलं पाहिजे. मध्ये कुठेही खंड पडता कामा नये. तो खंड पडला की मी ही लेखणी खाली ठेवून देईल, मी परत तुम्हाला मदत करणार नाही. वेदव्यासांनी पण ते मान्य केलं. आणि मग वेदव्यासांनी ते सांगायला सुरुवात केली. हे सांगताना त्यांना माहिती होतं की मध्ये मध्ये आपण अडखळणार आहोत, मध्ये मध्ये कुठेतरी आपल्याला काय घालायचं याचा विचार करायला पाहिजे. इतकं अविरतपणे सांगणं कोणालाही शक्य नाही, त्यांनाही शक्य नव्हतं. मग त्याच्यावरती त्यांनी एक उपाय केला. त्यांनी काही कूट श्लोक त्याच्यामध्ये टाकले. आणि त्यावेळेस त्यांनी श्री गणपतीला ही पण अट घातली होती की ठीक आहे, मी सांगेन, तू लिहित जा, पण त्याचबरोबर तुला कळलं नाही की त्यावेळेस तू थांबायचं. आणि अशा वेळेस ह्या पूर्ण 1,00,000 श्लोकांपैकी 8,800 श्लोक हे कूट श्लोक आहेत की ज्याचा अर्थ लावायला गणपतीला साक्षात वेळ घ्यावा लागला. अशा प्रकारे त्या 5व्या वेदाची निर्मिती झाली. वेदव्यासांनी सांगितलं आणि श्री गणेशाने लिहून काढलं. असं ते महाभारत. थोडंसं महाभारताविषयी सांगतो की महाभारतामध्ये 18 पर्व आहेत आणि 1,00,000 श्लोक आहेत. असं ते महाभारत. ह्या महाभारतामध्ये गीता, जी सगळ्यांना माहिती आहे, ह्याचा पण समावेश आहे, पण तो एक छोटासा पार्ट आहे. गीतेत पण 18 अध्याय आहेत आणि ह्या 18 अध्यायांमध्ये एकूण 700 श्लोक आहेत. 1,00,000 श्लोकांपैकी 700 श्लोक म्हणजे 0.7%. अशी ती गीता, ज्याच्यात आपल्याला माहिती आहे की आपल्या जगण्याचं सगळं तत्वज्ञान त्यात दिलेलं आहे. गीतेचं अध्ययन केलं तर तुम्हाला वेदांची करण्याची गरज नाही, इतकं तत्वज्ञान त्यात ठासून भरलं आहे.
पण तो एक छोटासा भाग आहे महाभारताचा. मग ही जी गीता आहे, ह्या गीतेवरतीच प्राकृतात टीका ही ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी नामक ग्रंथामध्ये, की संस्कृत गीता ही आकलनास जर कधी कठीण असेल सामान्य माणसाला, तर त्याने ती प्राकृतात बघावी, त्याने त्याचं अध्ययन प्राकृतात करावं, त्या गीतेतलं तत्वज्ञान हे प्राकृतात समजून घ्यावं. आणि यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ही जी ज्ञानेश्वरी आहे, ह्या ज्ञानेश्वरीत पण 18 अध्याय आहेत. ह्या 18 अध्यायांमध्ये 4 ओळींचं एक ओवी अशा 9,000 ओव्या आहेत. म्हणजे ओळी जर कधी बघितल्या तर त्या 36,000 ओळी आहेत. 36,000 ओळींची व्याप्ती असलेली ही ज्ञानेश्वरी, ज्याच्यामध्ये 9,000 ओव्या आहेत. ही ज्ञानेश्वरी जेव्हा नामदेवांनी वाचली, जेव्हा नामदेवांनी त्याचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. आणि त्या अत्यानंदाने त्यांच्या तोंडून पण एक श्लोक बाहेर पडला. नामदेव म्हणतात, नामदेवा म्हणे ग्रंथराज ज्ञानदेवी. नामदेव म्हणे ग्रंथराज ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. बघा, विचार करा, साक्षात नामदेव म्हणतायत. काय म्हणतायत नामदेव? तर तुम्ही ज्ञानेश्वरातली एक 4 ओळींची ओवी जर कधी तुमच्या आचरणात आणली, तर तुम्हाला हे भवसागर पार करायला कुठेही अडचण निर्माण होणार नाही. तुम्हाला तुमच्या जीवनाचं तत्वज्ञान कळेल. तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या नाहीशा होऊन तुम्हाला आत्मानंद प्राप्त होईल. हा सर्व अर्थ ह्या श्लोकामध्ये अभिप्रेत आहे. बघा, एक ओवी तुमचं सगळं जीवन बदलू शकते. कशाची? तर ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरीतली एक ओवी जर कधी अशी असेल, तर 9,000 ओव्या असलेली ज्ञानेश्वरी काय असेल? मग ही 9,000 ओव्या असलेली ज्ञानेश्वरी जर कधी अशी असेल, तर 18 अध्याय आणि 700 श्लोक असलेली गीता काय असेल? फक्त विचार करा की ती गीता काय असेल. आणि जर कधी गीता काय असेल हा विचार करायला लागलो, तर ती तर फक्त 7% आहे महाभारताच्या. मग महाभारतात केवढं तत्वज्ञान असेल? का त्याला 5वा वेद म्हणायचा नाही? हे जेव्हा विचार करतो, जेव्हा आपले डोळे विस्फारतात, आपली मती गुंग होते, त्यावेळेस फक्त एकच विचार येतो, मग वेदव्यास काय असतील, काय असतील, काय प्रतिभा असेल? असे हे वेदव्यास. त्यांनी वेदांची विभागणी तर केलीच, 18 पुराणांची निर्मिती केली, 18 उपपुराण लिहिले, ब्रह्मसूत्र लिहिलं, श्रीमद भागवत लिहिलं, आणि त्याचबरोबर महाभारत पण लिहिलं. असे हे वेदव्यास. अशांना व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णुवे असं का नाही म्हणणार? पण त्याहीपेक्षा मला पुढचा एक श्लोक आठवतो, विष्णू सहस्त्रनामातलाच आहे. त्याच्यामध्ये चक्क असं म्हटलेलं आहे की अचतुर्वदना ब्रह्मा. हा जो श्लोक आहे ना, ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला माहिती आहे की ब्रह्माला 4 वदन आहेत, चतुर्वदना, 4 मुख आहेत असा. पण तू वेदव्यास म्हणजे अचतुर्वदना ब्रह्मा, म्हणजे वेद पण ब्रह्म आहेत, पण तू कसे? त्यांना 4 मुख नाही आहेत, म्हणून काय झालं? पण तू ते साक्षात ब्रह्म आहे, आणि म्हणून त्यांना अचतुर्वदना ब्रह्मा म्हटलंय. पुढचं जे चरण आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की द्विबाहुर पर हरी असं म्हटलेलं आहे. हरी म्हणजे विष्णू. विष्णूबद्दल आपल्याला माहिती आहे की चतुर्भुज आहे तो. विष्णूला 4 हात आहेत. मग व्यास कोण? तर व्यास साक्षात विष्णूचं रूप आहे. कसे? तर 2 हात असलेले. त्यांना 4 हात नसले म्हणून काय झालं? तरी सुद्धा ते 2 हाताचे विष्णूच आहेत की. आणि त्याचा पुढचा श्लोक असा आहे, पुढचं चरण असं आहे की त्याच्यामध्ये म्हटलंय अभाल लोचन शंभो. आपल्याला हे माहिती आहे की शंकराला आपल्या भालावरती म्हणजे कपाळावरती 3रा डोळा आहे. मग हे वेदव्यास कोण? हे शंभोच आहेत. हे साक्षात शंकर आहेत. कसे? तर अभाल लोचन. त्यांच्या भालावरती लोचन नाही म्हणून काय झालं? पण तू ते साक्षात शंकर आहेत की.
असा तो श्लोक आहे. हे साक्षात विष्णू सहस्त्रनामामध्येच हा दिलेला आहे. म्हणजे हे जे वेदव्यास आहेत हे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचंच रूप आहे, ह्याचेच अवतार आहेत असे हे वेदव्यास. असंही म्हटलं गेलेलं आहे की ह्या वेदव्यासांनी जी काही ग्रंथसंपदा निर्माण केली याच्यात सृष्टीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्यांचा समावेश केलेला आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही की जी सृष्टीमध्ये नाही. आणि असंही पुढे म्हटलेलं आहे की ह्या वेदव्यासांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेमध्ये जर कधी कुठली गोष्ट नसेल तर ती ह्या सृष्टीत पण नाही. आणि म्हणून वेदव्यासांबद्दल म्हटलेलं आहे की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, की हे जग सगळं उष्ट करून ठेवलंय व्यासांनी, असे हे वेदव्यास. अशा ह्या वेदव्यासांची ही पौर्णिमा ही त्यांच्याविषयी कृतज्ञता निर्माण करण्यासाठीची आहे. आणि म्हणून ह्याला व्यास पौर्णिमा म्हणतात. आणि म्हणून त्या निमित्ताने त्यांची आठवण व्हावी आणि म्हणूनच मी ही त्यांची आठवण ह्या माझ्या व्याख्यानाच्या दृष्टीने रूपाने आपल्यासमोर मांडली आहे आणि जागृत केली आहे असंही म्हणू शकतो. असे हे वेदव्यास. आता ह्या वेदव्यासांनी जे वाङ्मय निर्माण केलं आहे त्याच्यातल्या फक्त 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक पहिली जी गोष्ट आहे ती महाभारतामध्ये कुकुद्मी नावाच्या राजाची. हा कुकुद्मी नावाचा एक राजा होता. त्याला रेवती नावाची कन्या होती. ही रेवती नावाची कन्या जेव्हा उपवर झाली तेव्हा तिने तिच्या पित्याला सांगितलं, म्हणाली की मला जो वर पाहिजे, वर हा ब्रह्मलोकातलाच मी निवडणार आहे आणि अशाशीच माझा विवाह व्हायला पाहिजे. मला पृथ्वी तलावरचा, स्वर्गातला वगैरे कुठलाही मला वर नको, मला ब्रह्मलोकातलाच वर पाहिजे. आता बघा, कुठलेही वडील आपल्या मुलीची कुठलीच मागणी अव्हेरत नाही, तिला नाही म्हणत नाही, लाडकी असते. त्यामुळे तसंच झालं. कुकुद्मीने पण ते मान्य केलं आणि त्याने रेवतीला आपल्या बरोबर घेतलं आणि तो आपल्या त्या वाहनामध्ये बसला आणि हे पुढे ब्रह्मलोकात गेले, वडील आणि मुलगी असे. आणि दोघं गेले आणि पुढे त्यांनी 27 चतुर्युग तिथे वर संशोधन केलं. ब्रह्मलोकात ते फक्त वर शोधत होते. तोही काळ किती तर चतुर्युग, 27 चतुर्युग. आता मी चतुर्युग म्हणजे काय ते सांगतो. एक युग म्हणजे 2 वर्ष, चतुर्युग ह्याचा अर्थ 8 वर्ष. मग 27 चतुर्युग म्हणजे किती होईल? 27 गुणिले 8 216. 216 वर्ष ते वर संशोधन करत होते. आणि हे वर संशोधन केल्यानंतर रेवतीला लक्षात आलं की आपल्या उपवर असा कुठलाच इथे नाही आहे, आपल्याला पसंत पडेल असा कुठलाहीच वर या ब्रह्मलोकात दिसत नाही आहे. आणि म्हणून तिने शेवटी सांगितलं की वा आता काही मला कोणी इथे पसंत पडत नाही, आपण पृथ्वी तलावरती परत जाऊ. आणि ते पृथ्वी तलावरती परत आलेत. इथपर्यंत कथेचा भाग हा सगळा सोडून द्या. याच्यानंतर वेदव्यासांनी महाभारतामध्ये काय लिहून ठेवलं ते जास्त महत्वाचं आहे. याच्या पुढच्या वेळी ते वेदव्यास लिहून ठेवतात की कुकुद्मी आणि रेवती जेव्हा पृथ्वी तलावरती परत आले त्यावेळेस ते जेव्हा ब्रह्मलोकात गेले त्यावेळेचं त्यांचं वय आणि ते पृथ्वी तलावरती परत आले त्यावेळेचं त्यांचं वय हे सेम होतं, हे सारखं होतं, हे तेच होतं. हे वाक्य त्यांनी लिहून ठेवले आहे आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता बघा, महाभारत कधी लिहिलं त्याचे पाठभेद वेगवेगळे आहेत. किमान 8000 वर्ष तरी झाली. 8000 वर्षापूर्वी व्यासांनी हे लिहून ठेवलंय की ते अशा प्रकारच्या वेगवान वाहनातून गेलेत ब्रह्मलोकात की ज्या याच्यामध्ये त्यांच्या वयामध्ये फरकच पडला नाही. मग ह्याचे ठोकताळे आपण जर कधी आपल्या विज्ञानामध्ये बघायला गेलो तर आईन्स्टाईनचे काही सिद्धांत त्याच्यामध्ये काम करतात. आईन्स्टाईनने असं म्हटलेलं आहे की एखादं यान हे जर कधी अतिशय वेगात, म्हणजे उदाहरण दाखल 1.5 लाख मैल पर सेकंद ह्या भयानक अफाट वेगाने जर कधी जात असेल तर त्या विमानामधल्या सगळ्या गोष्टी या निम्मे दिसतील. म्हणजे 6 फुटाचा माणूस 3च फुटाचा दिसेल, 10 फुटाची गाडी त्याला 5च फुटाची दिसेल.
असं मी नाही सांगत आहे, आईन्स्टाईनने लिहून ठेवलेलं आहे. पुढे त्याने असंही म्हटलेलं आहे की ह्या विमानाचा किंवा त्या यानाचा वेग जर कधी वाढवत वाढवत हा 3,00,000 मैल पर सेकंद जर कधी झाला तर त्यावेळेस त्या ठिकाणी काहीही नसेल, अस्तित्वच नसेल, सगळं शून्य असेल. जे असेल ते थांबलेलं असेल. म्हणजे त्या वाहनात जर कधी मरत्या मानव असेल तर त्याचं वय पण तिथे थांबलेलं असेल. मग फक्त ह्या आईन्स्टाईनच्या सिद्धांताचा आणि ह्या कुकुद्मी राजाच्या कथेचा कुठेतरी कार्यकारण भाव तुम्हीच लावून बघा. आणि हे कितपत सत्य असत्य ह्या गोष्टीत तर मला जायचं नाही आहे, पण हे त्यांनी लिहून ठेवलं आहे हे तेवढंच सत्य आहे. याचा फक्त आपण विचार केला पाहिजे. दुसरा एक भाग सांगतो त्या वेदव्यासांविषयी. असंही त्याच्यात म्हटलेलं आहे की गांधारीचा 8व्या महिन्यामध्ये गर्भपात झाला आणि हा गर्भपात झाल्यानंतर गांधारी आणि धृतराष्ट्र या दोघांनाही प्रचंड दुःख झालं. त्यांना लक्षात आलं की एक तर महत्प्रयासाने हिला गर्भ राहिला होता आणि गर्भ राहिल्यानंतर पण तो गर्भपात झाला. मग आता आपल्याला पुढची संतती कशी होईल, काय करायचं? अशा वेळेस त्यांनी वेदव्यासांना पाचारण केलं आणि त्यांच्याजवळ दुःख बोलून दाखवलं. वेदव्यासांनी तो पडलेला जो काही गर्भ होता तो मागवून घेतला. त्याची विभागणी 100 भागांमध्ये केली आणि असं त्यात म्हटलेलं आहे की साजूक तुपाच्या घड्यांमध्ये त्या गर्भाची वाढ होऊ दिली आणि त्याच्यातून 100 कौरव जन्माला आले. मी फक्त कथा सांगतोय, कुठेही याच्याविषयी वाद नकोय, कुठेही याच्याविषयी जास्त चर्चा नकोय, कारण त्याच्याविषयीचे ना ठोकताळे माझ्याजवळ आहेत ना कोणाजवळ असतील आणि मी कुठेही दावा करत नाही आहे. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की हे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. चला आपण समजू हे सगळं काल्पनिक आहे. अरे पण मग कल्पना, काय कल्पना शक्ती असेल ह्याच्यात तर विचार करा. ठीक आहे हे खरं नसेल, पण तू ही कल्पना तर आहे ना. मग ही कल्पना करणारा कोण आहे? कोणीतरी तर आहे ना. मग त्या कल्पनेला तर आपण दाद दिली पाहिजे. अशी हे एक भाग आहे. पण त्यापेक्षा अजून एक गोष्ट आहे त्याच्यातली. त्यांनी एका ठिकाणी गुणविधी, काही जण म्हणतात त्याला गुणनिधी असा शब्द वापरलेला आहे आणि त्यात वेदव्यास असा दावा करतात की मानवी शरीरामध्ये गुणविधी किंवा गुणनिधी असतात आणि ह्या गुणनिधी कशाला कारणीभूत असतात तर जो परंपरागत किंवा आपण म्हणतो वंश परंपरागत असे काही जे रोगांचं ट्रान्समिशन होतं, म्हणजे जे आई वडिलांकडून संततीमध्ये जातं, हे जे काही आहे ह्याला ते कारणीभूत ते असतं. आता गुणनिधी किंवा गुणविधी जे काय असेल याच्याविषयी थोडासा आपण विचार करू की गुण म्हणजे कॅरेक्टर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि निधी म्हणजे आगर हे पण माहिती आहे. मग ज्यात कॅरेक्टर ठासून भरले आहेत असं काहीच ते म्हणजे गुणनिधी. याचा उल्लेख ह्या शब्दाचा वापर हा वेदव्यासांनी केलेला आहे. मग हे जर कधी गुणविधी असतील तर ते काय, त्याचा संबंध क्रोमोझोमशी असणारच आहे ना. क्रोमोझोम म्हणजे तरी काय, त्याच्यात पण सगळ्या काही कॅरेक्टर ठासून भरलेले असतात की, आणि त्याच्याचमुळे त्या एखाद्या पुरुष आणि स्त्रीच्या संततीमध्ये त्या केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, अंगाचा रंग जो काही असेल आपल्या, ते सगळं त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतं. त्याचं वागणं पण तसंच असतं, बोलण्याची ढब पण तशी असते. हे का होतं ह्याला कारण आपण सरळ सांगतो की हे क्रोमोझोममुळे झालेलं आहे. मग हे जर कधी क्रोमोझोम मध्ये झालं असेल, हेच तर वेदव्यासांनी सांगून ठेवलेलं आहे. परत वेदव्यासांनी हे पण त्यात सांगितलंय, सगळ्यात महत्वाची गोष्ट, की अशा गुणविधींच्या 23 जोड्या असतात शरीरामध्ये. मग आजचं आधुनिक सायन्स जेनेटिक मध्ये काय सांगितलंय, 23 पेअर्स ऑफ द क्रोमोझोम्स ना. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मी कुठेही दावा करत नाहीये, की फक्त तुम्ही ह्यात विचार करा त्या प्रतिभेचा, त्या कल्पनेचा, त्या वेदव्यासांचा. असे ते वेदव्यास, ज्या पौर्णिमेला त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो, त्या पौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो. अशा व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने उज्ज्वलाताईंनी मला ही संधी दिली. त्या संधीचं
मी पुरेपूर वापर केला आणि आपल्यासमोर त्यांच्याविषयी सांगितलं आहे. जे असेल त्याच्यावरती विचार करा. त्याच्यात कुठेही मला दावा करायचा नाही, कुठेही वादामध्ये पडायचं नाही. मी फक्त जे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे तेच फक्त तुमच्यासमोर आणलेलं आहे. धन्यवाद.